वेलकम बॅक मित्रो. आपण पाहत आहोत वर्ग 7वीचा 4था धडा न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मित्रो, न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस in in human being and in plants also or in animal also. See, let's recall what is malnutrition. What is malnutrition? What is malnutrition? Malnutrition means the nutrition which is not good, which is not proper, where there is no proper content, there is no good nutrition, that is called malnutrition. It when nutrition is not good, then it is called malnutrition. Which are the ways to prevent malnutrition? मग समजा अशा प्रकारचं खराब पोषण, कुपोषण म्हणूया आपण त्याला. काय म्हणतो आपण? कुपोषण. पोषण, पोषण प्लस कुपोषण. ठीक आहे ना? पोषण पण कसं आहे? कुपोषण आहे, मलन्यूट्रिशन. विच आर दी वेज टू प्रिव्हेंट मलन्यूट्रिशन. मग मलन्यूट्रिशनसाठी कोणकोणते वेज आहे की आपल्याला तो टाळता येईल बरं आपल्याला? ठीक आहे, आपण पाहूया काय आहे याच्यात. आपण प्रोसेस याचे काय करता येईल आपल्याला याच्याबद्दल पाहूया आपण. पहा, पहिला आपण थोडासा बॉक्स पाहूया. बॉक्स इम्पॉर्टंट वाटते मला. दी प्रोसेस ऑफ टेकिंग इन. बघा, दी प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड यूजिंग फूड विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिशन. दी प्रोसेस ऑफ टेकिंग इन म्हणजे ज्याच्याद्वारे अन्न काय बरं आतमध्ये घेतलं जातं, तोंडातून आतमध्ये. अँड यूजिंग फूड, आणि तो अन्न एक यूज केला जातं विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिशन. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड न्यूट्रिशन. नाव नीड फॉर न्यूट्रिशन. मग न्यूट्रिशनमध्ये काय कशाची गरज आहे बरं? पहिली जी गरज आहे, सप्लाय दी एनर्जी रिक्वायर फॉर दी डुईंग वर्क. आम्ही जे काय करतो, काय कशाच्या भरोशावर करतो बरं? एनर्जी इज इम्पॉर्टंट टू डू ऑल थिंग्स. एनर्जी इज रिक्वायर्ड टू डू ऑल थिंग्स, अँड दॅट्स वाय वी टेक न्यूट्रिशन, बिकॉज न्यूट्रिशन सप्लाय दी एनर्जी. पहा काय करते आहे? सप्लाय करते आहे दी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दी बॉडी. आणि या न्यूट्रिशनची जी एनर्जी आहे मिळते आहे ती कशासाठी असते बरं? ग्रोथ. आप बहुत छोटे थे ना, अब कैसे हो गए? बड़े हो गए. दोन वर्षापूर्वी पहा तुम्ही, तुमची फोटो पहा लहानशी होती. 5 वर्षापूर्वी थोडी लहान होती, बरोबर आहे ना? आता मात्र तुम्ही मोठे झालेले आहे की नाही? बरोबर आहे ना? मागल्या वर्षीपेक्षा सुद्धा मोठे झालेले आहे. म्हणजे काय झालेलं आहे? तुम्ही वाढ झालेली आहे, ग्रोथ झालेली आहे. म्हणजे तुमची उंची वाढलेली आहे, वजन वाढलेलं आहे, आणि डेव्हलपमेंट तुम्हाला बरंच काय समजायला लागलेलं आहे की नाही? बरोबर आहे ना? हां, दॅट इज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ही कशामुळे होते बरं? बिकॉज ऑफ न्यूट्रिशन. If there is no nutrition, then energy will not get, and there is no growth and no development. Then again, to replace the damaged cell and repair tissue. डॅमेज सेल म्हणजे आम्हाला बघा, आम्हाला हाताला लागलं, पायाला लागलं किंवा खरचटलं, मग ते तसंच राहते का? नाही ना. ते काय होते? भरून निघते, नवीन सेल येतात. आम्हाला कुठेतरी मार लागला तर काय होते बरं? तो मार भरून निघतो ना. दॅट इज काय बरं? रिपेअर टिश्यू. काय झालेलं आहे? रिपेअर टिश्यू झालेलं आहे. आणि अशाच प्रकारचा मार आतमध्ये पण लागू शकतो ना. आपले बोन्स आहे, बोन्स काय होते बरं? आपण जेव्हा हात वगैरे हलवतो, चालतो, कूदतो, तेव्हा बोन्सची काय बरं? एक फ्रिक्शन होते, फ्रिक्शन. आमच्या चपला झिजतात की नाही, तशी बोन आल्सो get reduced because of the friction, and cell get damaged, and these cells are replaced
बिकॉज ऑफ न्यूट्रिशन. सम टिश्यू गेट्स डॅमेज. हमारा हात तुट गया ॲक्सिडेंट में. आमचा हात तुटला ॲक्सिडेंटमध्ये, काय होणार? टिश्यू काय झाल्या? डॅमेज झाल्या, सेल डॅमेज झाल्या आणि त्याला रिपेअर करण्याचं काम हे न्यूट्रिशन करत असतं. परत काय करतं बरं? फाईट डिसीज. बघा कोरोना आलेला आहे. कोरोना आला ना, तर मग काय बरं, आम्ही या रोगाला कशामुळे फाईट करू शकतो बरं? आमची प्रतिकारशक्ती. आमच्यामध्ये काय बरं? न्यूट्रियन्स राहणार, गुड न्यूट्रियन्स राहणार, आहे की नाही? बरोबर आहे. न्यूट्रिशन नाही राहणार, तर हेल्दी न्यूट्रिशन राहणार आमचं, तर आम्ही डिसीजला फाईट करू शकतो. टू फाईट डिसीज. याकरता आम्हाला काय बरं आवश्यक आहे? न्यूट्रिशन. देन न्यूट्रिशन इज टू टाईप. न्यूट्रिशन इज ऑफ टू टाईप. वन टाइप इज ऑटोट्रॉपिक एंड हेट्रोट्रॉपिक. ऑटो मीन्स खुद, ऑटो मीन्स खुद, और हेट्रो मीन्स दूसरे का न्यूट्रिशन लेना. बराबर आहे. आपल्याकडे नाही का, आपण पाहतो आम्ही आमचं जेवण कुठून आणतो बरं? जसं बघा, आपलं झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, तसं आम्ही स्वतःचं अन्न तयार करतो का? नाही. आपण आपलं अन्न तयार करत नाही. आपण आपलं अन्न शिजवतो, पण त्यासाठी ज्वारी आणतो, गहू आणतो. कुठून आणतो? दीज थिंग्स आर गेट फ्रॉम दी ट्रीज. मीन्स वी आर नॉट ऑटोट्रॉपिक बट वी आर दी हेट्रोट्रॉपिक. और न्यूट्रिशन इज नॉट ऑटोट्रॉपिक बट हेट्रोट्रॉपिक. And nutrition of the trees is autotrophic and not heterotrophic. See here, some organism can produce their own food and thus nourish themselves. This is called autotrophic nutrition. This is called autotrophic nutrition. For example हम क्या दे सकते हैं इसका? ट्री है जो खुद का खाना खुद बनाते है, आम्ही बनवत नाही. आणि हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय बरं? हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन, सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम और प्लांट और एनिमल फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड हेट्रोट्रॉपिक्स. बघा, सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम. आम्ही मासे खातो ना, का बरं खातो? न्यूट्रिशन. बरोबर आहे. ताकद येते आम्हाला खाल्ल्यानंतर. म्हणजे आम्ही कसं आहे? दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड आहे. आम्ही ज्वारी कुठून आणतो? प्लांट्सपासून आणतो. आम्ही मटनसुद्धा खातो, बरोबर आहे. हां, म्हणजे ॲनिमल, म्हणजे आम्ही ऑर्गॅनिझमवर डिपेंड राहतो, प्लांट्सवर, ॲनिमल फॉर their food means for our food, and that's why our nutrition is heterotrophic nutrition. Example is man, frog, बराबर है, snake. ये खुद का खाना खुद बना नहीं सकते, ये एग्जाम्पल है. और इसका एग्जाम्पल मैंने क्या बताया था? ट्री. बराबर है. Trees are autotrophic and man, frogs and snakes, these are heterotrophic. Okay. Nutrition. Some life process go on continuously in living organism. Life process, what do you mean by life process? लाइफ प्रोसेस में जिंदगी की क्रियाएं, म्हणजे जिंदगीमध्ये ज्या काही क्रिया होतात, आमच्यात बोलतो आहे, चालतो आहे, आमचं ब्लड काय बरं एका ठिकाणी दुसरीकडे होते आहे, आमचं हृदय धडकतं आहे. दिस लाइफ प्रोसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सबस्टन्स विच आर डायजेस्ट अँड ॲसिम्युलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी अँड फॉर द ग्रोथ and health of our body are called food stuff. मग फूड स्टफ म्हणजे काय आहे बरं? फूड स्टफ काय बरं?
फूड स्टफ म्हणजे काय बरं बघा, सबस्टांसेस विच आर डाइजेस्टेड. व्हाट इज मीन बाय डाइजेस्टेड? हम खाना खाते हैं, वो कैसा होता जाता है, डायजेस्ट होता है. म्हणजे त्यातले न्यूट्रियन्स काढून टाकले जाते आमच्या पोटामधून. पोटामध्ये काय बरं न्यूट्रियन्स काढल्या जातात. ॲसिमिलेटेड म्हणजे रक्तामध्ये मिसळल्या जातात. म्हणजे आमच्या अन्न आहे ना, त्या अन्नातले काय बरं कार्बोहायड्रेट राहते, प्रोटीन राहते, हे सगळे काय बरं डायजेस्ट केले जाते, ॲब्सॉर्ब केले जाते आणि ब्लडमध्ये काय केलं जाते, ॲसिमिलेटेड. व्हाय इट इज ॲसिमिलेटेड, डायजेस्टेड अँड ॲसिमिलेटेड? बिकॉज काय बरं, फॉर ऑब्टेनिंग एनर्जी. आम्ही उपाशी असलं तर काय बरं एनर्जी असते का आपल्याला, नाही. आणि आम्ही जेव्हा उपाशी जेवण केलं की आम्हाला एनर्जी येते, बरोबर आहे ना. म्हणजे टू ऑब्टेन एनर्जी अँड फॉर ग्रोथ अँड हेल्थ ऑफ अवर बॉडी कॉल्ड फूड स्टफ. म्हणजे त्या डायजेस्टेड अँड ॲसिमिलेटेड सबस्टन्सपासून काय मिळते आपल्याला, एनर्जी. एनर्जीच मिळते का, नाही. आमची वाढ सुद्धा होते, ग्रोथ होते. आमच्या बॉडीला काय मिळतं, हेल्थ, स्ट्रॉंग हेल्थ मिळतं. आणि त्या सबस्टन्सला काय म्हणतो, फूड स्टफ, अन्न घटक, फूड स्टफ. सी हिअर अगेन, पहा, द सबस्टन्स विच आर डायजेस्टेड and assimilated for obtaining energy and for growth and health of our body are called foodstuff. Are called foodstuff. Foodstuff म्हणजे काय बरं, substance which are digested, assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuff. अन्न घटक त्याला म्हणतो ज्याच्यापासून आम्हाला काय मिळतं, एनर्जी. आमची काय होत असते, ग्रोथ. आम्हाला काय मिळतं, गुड हेल्थ. अँड दीज थ्री थिंग्स आर ऑब्टेन फ्रॉम दी फूड स्टफ. और जिससे हमें बहुत सारे क्वांटिटी में हमें मिलती है, वो हो गया गुड स्टफ, गुड फूड स्टफ. और जिसमें कम मात्रा में मिलती है तो हम वो हो गया मल न्यूट्रिएंट. मतलब अच्छा खाना नहीं. वी गेट सेवरल टाइप ऑफ न्यूट्रिएंट्स. वी गेट सेवरल टाइप ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फूड स्टफ. Nutrients can be classified into two types, namely macronutrients and micronutrients. पहा, सेवरल टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स मिळते फूड स्टफपासून. त्याला आपण दोन भागामध्ये डिवाइड करू शकतो फूड स्टफला. पहा, न्यूट्रिएंट्सला, फूड स्टफ मधल्या न्यूट्रिएंट्सला काय बरं दोन भागामध्ये आपण डिवाइड करू शकतो. कोणकोणते दोन भाग, nutrients. One nutrients is macronutrients and second nutrients is macronutrients. These are the types of nutrients. Types of nutrients. कोणते टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स आहे, मैक्रोन्यूट्रिएंट्स एंड माइक्रोन्यूट्रिएंट्स. और देखेंगे हम आणखी पाहू आम्ही. पहा, न्यूट्रिएंट्स. मग न्यूट्रिएंट्स कोणकोणते आहेत, पहा. न्यूट्रिएंट्स लाइक कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन, फैट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. आणि म्हणून लार्ज क्वांटिटी. पहा, न्यूट्रिएंट्स कोणकोणते बरं, कार्बोहाइड्रेट, प्रोटीन अँड फॅट. दीज थ्री न्यूट्रिएंट्स. बोलो, विच आर द न्यूट्रिएंट्स? वेरी गुड, कार्बोहाइड्रेट, वेरी गुड, प्रोटीन, and which is third? Fat. Very good.
These are the nutrients required in a large quantity, and these are the macronutrients. Macro means large nutrients. आम्हाला जे जास्त लागतात त्याला आम्ही लार्ज मॅक्रोन्यूट्रियन्स म्हणतो. आणखी पुन्हा न्यूट्रियन्स मिळतात. कोणकोणते मिळतात? मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड in very small quantity. They are called micronutrients. They are called micronutrients. तर मला सांगा मग न्यूट्रियन्स कोणते? कार्बोहायड्रेट, पुन्हा प्रोटीन अँड फॅट्स. हे जे न्यूट्रियन्स आहे हे कोणते आहे? मॅक्रोन्यूट्रियन्स. कोणते आहे? मॅक्रोन्यूट्रियन्स. मग दुसरे नंतर न्यूट्रियन्स कोणते आहे? मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स. हे जे आहे हे जे न्यूट्रियन्स आहे बघा, हे जे न्यूट्रियन्स आहे हे कसे आहे? कसे आहे हे न्यूट्रियन्स? स्मॉल क्वांटिटीवाले आहे, म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? मायक्रोन्यूट्रियन्स. म्हणजे पिंकवाले काय बरं? हे मॅक्रो आहे, जास्त लागते आहे, आणि येलोवाले काय बरं? कमी आहे, म्हणजे कमी लागते आहे, मॅक्रोन्यूट्रियन्स आहे. आता आपल्याला बघायचं आहे ऑटोट्रॉफिक प्लांट्स. पहा, ऑटो खुद का अन्न, खाना पकाने वाले प्लांट्स, दैट इज ऑटोट्रॉफिक प्लांट्स. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉफिक प्लांट्स. क्या न्यूटेल, क्या आप बता सकते हो? हाउ डू प्लांट्स प्रोड्यूस देयर ओन फूड? प्लांट्स आपलं अन्न कसं तयार करतं बरं? कसं करतं बरं? कोण सांगेल का? हा सांगा, कोण सांगते बरं? पाहू बरं. व्हेरी गुड. आपण शिकूया परत पुन्हा इथे पाहूया. पहा, प्लांट्स आल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. प्लांट्सची ग्रोथ होते की नाही होत? ग्रोथ म्हणजे काय बरं? वाढ. लहानसा प्लांट असतो तो मोठा होतो की नाही होत? होतो. यस, इट प्लांट डेव्हलप फ्रॉम in height also and in breadth also. Okay, they can produce their own food. They can produce their own food. कौन प्रोड्यूस करू शकते? प्लांट्स प्रोड्यूस देयर ओन फूड. हमारा खाना मम्मी बनाती है, बट मम्मी प्रोड्यूस नहीं करती. शी कैन मेक, शी कुक ओनली, but not produce. But what can produce their own food? The plants. They produce, plants produce their own food. मग ते दे प्रोड्यूस ओन फूड कशाच्या द्वारे बरं? काय काय लागते बघा. कोण प्रोड्यूस करतं? दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. कशाच्या द्वारे बरं? विथ द हेल्प ऑफ सनलाइट, क्लोरोफिल. कशाद्वारे बरं? दे प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट एंड क्लोरोफिल. क्या सनलाइट देखा है आपने? हर दिन देखते हो, फील करते हो आप. एंड क्लोरोफिल, हैव यू सीन क्लोरोफिल? व्हाट इज द कलर ऑफ क्लोरोफिल? हाँ, जो पान में हरा वाला रहता है उसको हम क्लोरोफिल कहते हैं. पानामध्ये हिरवा असतं ना, त्याला आम्ही क्लोरोफिल म्हणतो आहे. हा जो पान आहे की नाही, हा पान कशामुळे हिरवा दिसतो आहे? बिकॉज ऑफ क्लोरोफिल. म्हणजे हा जो आहे हा क्लोरोफिल इन लीव्स. ये जो ग्रीन दिखता है, क्यों दिखता है? क्लोरोफिल की वजह से. बघा, आपण पाहूया आता. मग काय काय लागते बरं आपल्या प्लांट्सला स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी? पहा, दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट
and chlorophyll. प्लांट मेक देयर ओन फूड इन देयर लीव्स. कौन से पार्ट में बनाते हैं वो? लीव्स में. लीव्स में उनका खाना तैयार होता है. यूजिंग क्या क्या यूज करते हैं? वाटर एंड न्यूट्रिएंट्स फ्रॉम दी सॉइल. सॉइल से क्या लेते हैं? वाटर एंड न्यूट्रिएंट्स. आणि कार्बन डायऑक्साईड फ्रॉम एअर. आणि कार्बन डायऑक्साईड कुठनं घेते बरं? एअर मधनं. पहा, सनलाईट सनपासून, क्लोरोफिल प्लांट्समध्येच राहते, आणि वॉटर आणि न्यूट्रिएंट्स सॉइलमधनं घेते, आणि कार्बन डायऑक्साईड फ्रॉम एअरमध्ये घेते. धिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. आणि या प्रोसेसला, ह्या अन्न बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो आम्ही? फोटोसिंथेसिस. काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. लक्षात ठेवा. पहा, प्लांट मेक देयर फूड देयर लीव्स इन देयर लीव्स यूजिंग क्या यूज करते हैं? वाटर एंड न्यूट्रिएंट्स फ्रॉम दी सॉइल. सॉइलमधून काय घेते? वाटर अँड न्यूट्रिएंट्स. पहा, कार्बन डायऑक्साईड कुठनं घेते बरं? फ्रॉम एअर. व्हेरी गुड. कुठनं घेते? एअरमधनं घेते कार्बन डायऑक्साईड. आणि या प्रोसेस, आणि क्लोरोफिल सनलाईट आहेच, आहे की नाही? काय आहे हा? सनलाईट आणि क्लोरोफिल आहे. कोणता आहे? सनलाईट आणि क्लोरोफिल आहे. बरोबर आहे. आणि या प्रोसेसला काय म्हणतात? फोटोसिंथेसिस. बघा, या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. पहा, कार्बन डायऑक्साईड कुठनं घेतलेलं आहे? एअरमधनं. वाटर कुठनं? सॉइलमधनं. सनलाईट सूर्यापासनं. क्लोरोफिल प्लांटमध्येच होतं. काय बनलेलं आहे? फूड बनलेलं आहे, ग्लुकोज. आणि कोणती गॅस काय बरं आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झालेली आहे? ऑक्सिजन. म्हणजे बघा, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. इथं आपण पुन्हा ऑब्झर्वेशन करूया. कार्बन डायऑक्साईड आणि पाणी घेतात प्लांट्स, आणि काय मिळतं त्यांना? अन्न आणि ऑक्सिजन देतात. लक्षात ठेवा. हा जो अन्न आहे, हा अन्न झाडच वापरत नाही, तर संपूर्ण सजीव सृष्टी वापरते. फक्त प्लांट सोडून, ॲटोट्रॉपिक सोडून सगळी सजीव सृष्टी या प्लांट्सवर निर्भय असते. पाहूया, डायग्राममध्ये आपल्याला दिलेलं आहे. पहा, या ठिकाणी आपण पाहिलं, सनलाईट आलेला आहे म्हणजे घेते आहे प्लांट्स. कार्बन डायऑक्साईड सुद्धा पानामध्ये गेलेला आहे. क्लोरोफिल कुठे आहे? पानामध्ये प्रेझेंट आहे. वॉटर अँड साल्ट मिनरल कुठे गेलेले आहे? इथनं पानामध्ये गेलेले आहे. बरोबर आहे. आणि काय तयार झालेलं आहे? शुगर, फूड तयार झालेलं आहे. काय झालं? फूड. आणि ऑक्सिजन काय बरं? पानामधून हवेत सोडल्या गेलेला आहे. पहा मित्र, वॉटर अँड मिनरल काय बरं? घेतलेल्या जमिनीतून. कार्बन डायऑक्साईड हवेमधनं. क्लोरोफिल कुठे आहे? पानामध्ये आहे. सूर्याकडून काय घेतलेलं आहे? सनलाईट घेतलेलं आहे. आणि आपलं काय झालेलं आहे? पानामध्ये अन्न तयार झालेलं आहे. आणि काय पानामधून निघते आहे? कोणती गॅस निघते आहे? ऑक्सिजन निघते आहे. आणि याला कोणती प्रोसेस म्हणता आहे? फोटोसिंथेसिस. याला कोणती प्रोसेस म्हणते आहे? फोटोसिंथेसिस. याला आम्ही फोटोसिंथेसिस म्हणतो. पहा मित्र, चला आपण नेक्स्ट पाहूया. प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. प्लांट्स काय करते बरं? कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी
and store it in the form of food. म्हणजे काय असते बरं, लाईट, कन्व्हर्शन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. लाईट एनर्जी काय कशात रूपांतर होते बरं, केमिकल एनर्जी, बरोबर आहे. आणि इट इज स्टोर्ड इन ए फॉर्म ऑफ फूड. म्हणजे बघा, प्लांट काय करते बरं, दुसरं तिसरं काही करत नाही. प्लांट काय बरं, दुसरं तिसरं काही करत नाही, तर काय बरं, कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. काय कन्वर्ट करते प्लांट्स, कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड स्टोर इट इन दी फॉर्म ऑफ फूड. बघा, दिस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. आता आपण परत पाहूया. वाटर, मिनरल, salt are absorbed by root from the soil. We have seen that. हमने ये सब देखा है. क्या क्या देखा है, वाटर, मिनरल, साल्ट absorb by the roots from the soil. बघा, आपण या आकृतीमध्ये आपण सांगितलं होतं आपल्याला, है ना, वाटर, मिनरल, साल्ट सॉईलमधनं आहे, आणि बरोबर आहे ना, तेच दिलेलं आहे. वाटर, मिनरल अँड साल्ट आर ॲब्सॉर्ब फ्रॉम दी सॉईल. कुठनं बरं, सॉईल. दी स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू दी लीव्ज. आणि पहा, रूट्स काय करते बरं, वाटर अँड मिनरल आणि साल्ट घेतं आणि त्याला ट्रान्सफर कोण करतं बरं, स्टेमचं काम कोणतं आहे, ट्रान्सपोर्ट देम अप टू दी लीव्ज. अप टू दी लीव्ज. कशाचं काम आहे, कोणतं काम आहे, सॉरी मित्रांनो, आपण थोडंसं सॉरी आपल्याला थोडा त्रास झाला माझ्यामुळे. पहा, स्टेमचं काम कोणतं आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टेम, ट्रान्सपोर्टेशन देम टू दी लीव्ज. कुठे जाते बरं, कुठे ट्रान्सफर करतं, ल्यूजमध्ये. व्हाय टू दी ल्यूज, ल्यूजमध्ये का बरं करतं, हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. पहा, स्टेम ट्रान्सपोर्ट करतं कुठे बरं, ल्यूजपर्यंत. कुठपर्यंत, ल्यूजपर्यंत. ल्यूज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग कॉल्ड स्टोमॅटा. व्हाट इज स्टोमॅटा, स्टोमॅटा यानी क्या होता है, तो क्या है, मायक्रोस्कोपिक ओपनिंग. म्हणजे पानावर काय बरं, छोटे छोटे काय बरं होल्स असतात, त्याला आम्ही काय म्हणतो, स्टोमॅटा. आमच्या स्किनवर पण आहे ना छोटे छोटे होल, आहे की नाही, ते होल्स जे असतात बारीक, त्याला काय म्हणतात, स्टोमॅटा. थ्रू विच दे टेक CO2 फ्रॉम एअर. फ्रॉम एअर. स्टोमॅटोमधून काय घेतले जाते, CO2. काय घेतले जाते, CO2 घेतल्या जाते. कुठनं घेतल्या जाते CO2, फ्रॉम एअर. म्हणजे पहा, एअरमधून काय घेतले आहे, CO2 घेतल्या जाते आहे. बघा, त्याला आपण कलर चेंज करूया म्हणजे लक्षात राहील आपल्याला. CO2 कुठनं घेते बरं, फ्रॉम एअर. आणि क्लोरोप्लास्ट कुठे असते बरं, दी क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन ल्यूज. क्लोरोप्लास्ट कुठे असते, ल्यूजमध्ये असतं. कुठे असते, ल्यूजमध्ये असतं. CO2 फ्रॉम एअर घेतं आणि क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन दी ल्यूज कंटेन क्लोरोफिल. त्या क्लोरोप्लास्टमध्ये काय असतं, क्लोरोफिल असतं. काय असतं, क्लोरोफिल, विच ॲब्सॉर्ब सनलाईट. आणि यामुळे काय होतं, सनलाईट ॲब्सॉर्ब होतं. क्लोरोफिलमुळे काय होतं, सनलाईट ॲब्सॉर्ब होत असतं. आणि व्हॉट इज द रोल ऑफ सनलाईट, हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू फूड. म्हणजे हा व्हॉट इज द फंक्शन ऑफ क्लोरोफिल, क्लोरोफिल विच ॲब्सॉर्ब सनलाईट help to convert carbon dioxide and water into
फूड. म्हणजे क्लोरोफिलचं फंक्शन हे आहे. व्हॉट इज द रोल ऑफ क्लोरोफिल? ॲब्सॉर्प्शन ऑफ सनलाईट. कोणता आहे? ॲब्सॉर्प्शन ऑफ सनलाईट. पुन्हा हेल्पिंग कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इनटू फूड. ॲब्सॉर्प्शन ऑफ सनलाईट अँड कन्वर्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इनटू फूड. आणि रिझल्ट काय होते बघा आपण. दी ऑक्सिजन इज गिवन आउट इन धिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये काय दिलं जातं? ऑक्सिजन रिलीज होतं. ऑक्सिजन इज गिवन आउट इन धिस प्रोसेस. अशा प्रकारे आपण पाहतो आहे. काय होते ते पाहूया आपण. अगेन याला शॉर्टकटमध्ये पाहूया. पहा, वॉटर, मिनरल, साल्ट कुठनं मिळतं बरं? सॉईलमधनं. आणि त्याला कोण वर नेतं? स्टेम ट्रान्सपोर्ट करतं. कुठपर्यंत करतं? ल्यूजपर्यंत. ल्यूज ह्या मायक्रोस्कोपिक ओपनिंग, छोटी छोटी छिद्राला काय म्हणतात? स्टोमॅटा. ज्याच्यातून काय ते घेतात? हवेमधून काय घेतात? कार्बन डायऑक्साईड. क्लोरोप्लास्ट कुठे असतं? ल्यूजमध्ये. क्लोरोप्लास्टमध्ये काय असते? क्लोरोफिल. आणि क्लोरोफिल काय करतं? विच ॲब्सॉर्ब सनलाईट हेल्पिंग कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू फूड. कोणती गॅस रिलीज केलं जातं? ऑक्सिजन गॅस. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. धिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. आम्हाला या ठिकाणी पानामधला क्लोरोप्लास्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, अशा प्रकारे पानामधला क्लोरोप्लास्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, हे क्लोरोफिल आपण पाहत आहोत या ठिकाणी. क्लोरोप्लास्ट इन लीफ आपण पाहत आहोत या ठिकाणी. बघा, नंतर बघा काय आहे तर आपल्या 2-3 ओळी राहिलेल्या आहे त्या आपण बघूया. Beside leaves, photosynthesis takes place in some other part like green stem too, as they contain chlorophyll. फोटोसिंथेसिस फक्त पानामध्ये होते का? नाही. मग कुठे होते? पानाशिवाय. कुठे होते? अदर पार्ट लाईक ग्रीन स्टेम. ग्रीन स्टेममध्ये सुद्धा काय बरं? फोटोसिंथेसिस प्रक्रिया होऊ शकते. फोटोसिंथेसिस कॅन बी टेक्स प्लेस इन ए स्टेम, बट स्टेम मस्ट हॅव ग्रीन. वी कॅन से दॅट photosynthesis can takes place. We can say that, see here, photosynthesis can takes place in leaves and green stem also. बराबर है. म्हणजे photosynthesis can takes place. Photosynthesis can takes place in leaves as well as stem, but stem must be green. Okay, then how does photosynthesis occur in dark red purple color leaves? Dark red पर्पल कलर ल्यूज पण असतात आणि त्यामध्ये फोटोसिंथेसिस कशी होत असते हा एक प्रश्न आपल्या समोर ठेवलेला आहे आणि हे आपल्याला शोधायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला इंटरनेटला जायचं आणि हाच प्रश्न टाईप करायचा, हाऊ डज फोटोसिंथेसिस ऑकर इन डार्क रेड पर्पल कलर ल्यूज. आपण या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपला पार्ट हा आपण संपवत आहोत.